स्वागत आणि अतिशय मनापासून धन्यवाद. आता आपण दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी स्तवन असं करून एक ऑफिशियली आयुर्वेद विभाग आणि त्याला एक वातावरण निर्मिती जी लागते ती दीप प्रज्वलनाशिवाय आणि धन्वंतरी स्तवनाशिवाय होत नाही. आणि एक मनामध्ये भाव निर्माण होतो आपोआपच रुग्णाबद्दल, आपल्याबद्दल, पुढे करणाऱ्या, पुढे सगळ्या जो आपला कर्मचारी वर्ग आहे त्यांचा आपल्याशी एक नातं जोडलं जातं या सगळ्या गोष्टींमुळे. मी विनंती करतो की दीप प्रज्वलन करावं. नाही आपल्यालाच शंखं चक्रं जलौकां ददतं प्रघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिन्तं निखिलगदवन प्रौढदावाग्निमीलम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः. मी सरांना विनंती करतो देशपांडे सर प्लीज स्थानापन्न व्हावं. नमस्कार सगळ्यांना. सरांना विनंती करेन की सर्व आदरणीय डायसवरचे गुरुवर्य आणि डॉक्टर सचिन सर पोद्दार, माझे मित्र, डॉक्टर देशपांडे सर, आपल्यापैकी बऱ्याच जणांचे गाईड मेंटॉर असतील. अतिशय चांगल्या वातावरणात आणि अतिशय चांगल्या भावनेनी हा विभाग जो चालू होतोय त्याच्याबद्दल दोन शब्द सरांनी बोलावे अशी मी विनंती करेन. मार्गदर्शन करा. नमस्कार. मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून आपण इथं मला आमंत्रित केलं त्याबद्दल आपण सर्वांचा आभारी आहे. अतिशय चांगला उपक्रम जेव्हा मी ऐकला, आमचा मित्र महेश उगळे यांनी पुढाकार घेऊन आणि सचिन सरपोतदार यांनी एक 12 माझ्या मते 16 17 किंवा आपण 20 होणार अशा एक चांगल्या डॉक्टरांची टीम बनवून एक चांगल्या प्रकारचं आयुर्वेदिक ट्रीटमेंटचं एक केंद्र इथं सुरू करत आहात याचा एक मला अतिशय आनंद आहे. आमचे मित्रवर्य डॉक्टर राजेंद्र देशपांडे किंवा आमचे दुसरे मित्रवर्य विनय भुजबळकर, पुढे इथं बसा. ह्या आमच्या सिनियर मित्रांच्या हस्ते इथं उद्घाटन झालं आणि हे नक्कीच आपल्या सर्वांसाठी यशदायी होईल, फलदायी होईल आणि पेशंटसाठी पण हे चांगलं होईल असा मला विश्वास वाटतो. आपण सर्वजण आयुर्वेदाशी जोडलेले आहात आणि आयुर्वेद हे आपल्या नासानासामध्ये आहे, परंतु काही कारणामुळे आपण ॲलोपॅथी वापरतो, आयुर्वेदही वापरतो. पण आज आयुर्वेदाला मान्यता आहे, राजमान्यता होती, जनमान्यता आहे. आता वेगाने आयुर्वेदाबद्दलचा विश्वास वाढतो आहे. आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटच्या बद्दलचं फलित किंवा ट्रीटमेंटचं हे पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्याला दिसते आहे. चांगला रेट आहे. आणि आत्ताच्या कोविड-19च्या काळामध्ये आपण जेव्हा बघितलं, मला आणखी एकदा सांगू द्या की मी ह्याच्या आधी लोकमान्य हॉस्पिटल्समध्ये अशाच प्रकारे आपल्या 3 आयुर्वेद मित्रांनी मिळून एक जे आयुर्वेद सेंटर सुरू केलं त्यावेळेला मी हजर होतो, आवर्जून मी हजर होतो. कारण अशा सर्व कार्याला निमाचा, नॅशनल इंडिकेटेड मेडिकल सेंटरचा पाठिंबा आहे आणि राहील. आपल्या मित्रांनी अधिकाधिक पुढे यावं आणि समाजोपयोगी कार्यामध्ये समाविष्ट व्हावं. आपल्या समाजाला आयुर्वेदाचं जे
महत्त्व आहे ते आपल्या कृतीने दाखवावं हाच निमाचा उद्देश आहे. आणि निश्चित निमा महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून मीचा आहे, आपल्या सर्वांच्या बरोबर मी आहे, आपल्या मागं निमा आहे, आपल्या कुठल्याही कठीण प्रसंगी निमा आपल्या बरोबर आहे आणि असेल. आणि चांगल्या प्रकारचं इथं एक असं व्यासपीठ निर्माण होऊ द्या, चांगल्या प्रकारचं असं इथे केंद्र होऊ द्या की सर्वांनी या आयुर्वेद ट्रीटमेंटचं अधिकाधिक नाव घ्यावं, अधिकाधिक प्रमाणे इथे लोकांना उपचार मिळावेत आणि चांगला उपशम व्हावा. आणि आयुर्वेदाचं जे मूळ आहे ते आपण आपल्या ट्रीटमेंटमध्ये आपण चांगल्या गोष्टी घेतो आणि कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट्स आपण येत नाही, एकातून काही दुसरं उद्भवत येत नाही, अशा प्रकारचं इथं व्हावं अशी मनापासून इच्छा आहे. आपण सर्वजण आलात आणि या कार्याला आपला हातभार आहे हे आपण एक आपल्या इथल्या उपस्थितीने दाखवून दिलेलं आहे असं मी समजतो. आणि त्या माझ्या मित्रांना आणखी एकदा मी आश्वस्त करतो की आपण एक चांगल्या प्रकारे पाऊल उचललेलं आहे. हे पाऊल असं दमदार असू द्या, हे पाऊल अधिक मोठं असू द्या. ह्या परिसरामध्ये आपण जे सुरू केलेलं आहे, मी पुन्हा एकदा डॉक्टर महेश कुदळे, आमचे मित्र डॉक्टर प्रकाश जाधवर आणि त्यांची सगळी टीम ठरावेची टीम सगळी ह्या टीमचं मी आभार मानतो की आमच्या प्रॅक्टिसेसना आपण जी इथं संधी दिलेली आहे त्याबद्दल मी आपला उपकृत आहे. आणि अशाच प्रकारे अधिक समाज उपयोगी लोकोपयोगी आयुर्वेदिक उपक्रम इथं सुरू राहावेत आणि त्याद्वारे आयुर्वेदाचं महत्त्व लोकांना कळावं अशी मी इथं इच्छा व्यक्त करतो. आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या म्हणून आपल्या सर्वांचं अभिनंदन, आपले आभार, धन्यवाद. धन्यवाद सर, आपल्या संस्थेचे अनेक आभार. आणि आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला नेहमीच गरज भासेल. आम्ही वारंवार आपल्याला त्रास देऊ आणि अनेक अडचणीतून पुढे जाण्यासाठी तुमच्या अनुभवाचा आम्हाला उपयोग होईल त्याची आम्हाला खात्री वाटते. मी भोंडवे सरांना विनंती करीन की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. मान्यवर सगळे बंधू बघितले, 5 वर्षापूर्वी महेश सर, जाधवर सर आणि ओके सर माझ्याकडे आले. मला म्हणजे आमचा एक असा व्यवसाय सुरू करतो आहे. त्यावेळेला ही संपूर्ण वास्तू मी बिर्ला आदित्य बिर्ला गेली. मग त्यांच्या मागे लागून ते 5-6 महिन्यात ते सोडून त्यांच्याबरोबर आता ही लोक करतील न करतील हा त्यांचा भाग आहे. त्याच्यानंतर 1 वर्षांनी सगळं चालू झालं आणि कोविड सुरू झालं. आणि कोविड आणि ह्या इतक्या काळामध्ये अल्पावधीत ह्या लोकांनी एवढे परिश्रम घेतले. 2-2 वेळा सगळ्या टीमला कोविड पण होऊन गेले आणि त्यातून सुद्धा त्यांनी हात मांडली नाही आणि फार सुंदर व्यवसाय केला. ॲज ए ओनर म्हणून मला रेग्युलर माझं कॉम्पेन्सेशन मिळत होतं, परंतु त्यांचे कष्ट ते जवळून पाहिल्यानंतर मग एक टीम मेंबर म्हणून मी त्यांना सपोर्ट करायला आणि आता मी त्यांना प्रत्येक गोष्टीला चांगल्या गोष्टीला सपोर्ट करतो. आता ह्या कोविड आणि या उरलेल्या काळामुळे हे आयुर्वेदाचं जे आहे थोडं उशिरा चालू आहे असं माझं मत. महेश सर आणि आम्ही बोलायचो या गोष्टी, हरकत नाही. इथून पुढे सुद्धा माझा पूर्ण सपोर्ट राहील, शुभेच्छा राहील आणि त्यांच्याबरोबर सगळ्या गोष्टीला. डॉक्टर आर देशपांडे सरांना मी विनंती करीन. त्यापूर्वी मी त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद म्हणू इच्छितो की त्यांनी या इथे येणं आणि त्यांचे आशीर्वाद अशा जर का वास्तूला लाभले आणि अशा विवाहाला लाभले तर ते आपल्या मागे लागून काम करून घेण्यात पटाईत असतात. त्यामुळे अशी लोक अशा वेळेला मार्गदर्शन आणि हंटर असं दोन्ही लागतं. त्यावेळेला अशा लोकांचा उपयोग अतिशय सुंदर प्रकारे मला स्वतःला तरी झालेला आहे, आपल्यापैकी अनेक जणांना झालेला पण आहे. तो मी त्यांना विनंती करेन की प्लीज सर आपल्या नॅशनल आणि इंटरनॅशनल आशीर्वादातून आम्हाला उपकृत करा. विचार व्यक्त करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांमध्ये परस्परांचं गुरुत्व भरलेलं असतं, त्यामुळे गुरुला वंदन करून मी याला सुरुवात करू इच्छितो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती
मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे परस्परांचे आपण गुरु आहोत. त्या गुरु शब्दामध्ये कुठे महेश पण शब्द आहे, त्यामुळे आपोआपच त्यांना वंदन झालेलं आहे असं मी समजतो. खरोखरच हे काम हे वंदनीय या स्वरूपाचं आहे. त्याच्यामुळे आज हे वंदनीय कामाला शुभारंभ झाला आहे असं त्यांनी मलाकडे जबाबदारी सोपवल्यामुळे मी ते जाहीर करतो की सगळ्यांच्या मनामनात रुजू द्या की असं वंदनीय कामाला या पिंपरी चिंचवड सारख्या इंडस्ट्रियल एरियामध्ये आणि ज्याची कीर्ती ऑलरेडी जागतिक स्तरावरती या भागाची कीर्ती, अशा भागामध्ये हे देशाचं म्हणजे भारताचं जे मूळ आहे आपण म्हणतो संस्कृतीचं, त्याचा वारसा घेऊन आपण आता पुढे जाऊन इंटरनॅशनल लेवलपर्यंत या ओजस आणि हरितत्वाचं काम पोहोचणार आहे याची मला 100% खात्री आहे. आणि तसेच आशीर्वाद मी आता देतो की तुमचं काम गल्लीपासून दिल्लीपासून जर्मनी आणि अमेरिका देशांपर्यंत पोहोचावं. या ओजसचं नावापासूनच त्यांनी फार छान केलेलं. सर म्हणाले की मला इच्छा होती की सुरुवातीपासूनच आयुर्वेदाचं काहीतरी असं, पण सर ऑलरेडी तुम्ही ओजस नाव जेव्हा दिलं तेव्हा त्याच्यात ओज आलेला आहे. इथेतल्या बऱ्याचशा जणांना ओज हा शब्द माहीत नाही आहे, पण मला सांगू इच्छितो की आयुर्वेदामध्ये ओज या शब्दाला अतिशय महत्व आहे. आपल्या सगळ्यांमध्ये जे या कोरोना विरुद्ध किंवा कोणाही विरुद्ध वाईट गोष्टींविरुद्ध लढण्याचं जे सामर्थ्य असतं ते केवळ ओज या घटकांमुळे असतं असं जाता आयुर्वेद शिकवून जातो मी तुम्हाला. त्यामुळे जेव्हा तुम्ही ते वास्तू प्रवेश करता तेव्हा तुमच्यामध्ये ओज संचारलेला आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. आणि ओजच तुमची काळजी घेणार आहे हे नावामधूनच बोडवे सरांनी आणि कुदळे सरांनी चालू केलेलं आहे. आम्ही ओजस्वी आहोत असं ते पहिल्यापासून गेले 5 वर्ष सांगत आहेत. आणि आज सरांचा नेहमीचा स्वभाव आहे की ते मुळाशी जातात. आमच्या सचिन सरांचं एक वैशिष्ट्य आहे की कुठल्याही गोष्टीच्या ते मुळाशी जातात. आणि सिद्धांत नावाचा एक प्रकार असतो आयुर्वेदामध्ये. सिद्धांत याचा अर्थ बेसिक प्रिन्सिपल. इथे असं कोणी आहेत का की ज्यांना आयुर्वेद फारसा माहित नाही? जरा हात वरती करता का? आम्हाला फारसा आयुर्वेद हा काही माहित नाही असं कोणी आहे? बाय चान्स सगळे आयुर्वेद कळून पाहिलेत काय? कामच संपलं. हरकत नाही, तुम्ही नाही आहेत, बरं झालं. कोणी एखादा भेटला हरकत नाही, थोडं लोक भेटतात. तर आयुर्वेदामध्ये हे लक्षात घ्या तुम्ही सगळ्यात. जसं मी आता ओज आपला शब्द सांगितला, कारण हा दुर्दैवाने माझा एक पिंट आहे बरं का, की उभं राहिलं की माझ्यातला तो प्रोफेसर संचारतो पण 25 मिनिटं बोलणार नाही, काळजी करू नका. मला एक 5 मिनिटात आटोपलं घ्यायचंय. पण जाता जाता म्हणजे कन्सल्टंट लोक तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर काम करणार आहात. तर ओज शब्द जेवढा महत्वाचा आहे तेवढंच असं एक शंका विचारली जाते की 5000 वर्षापूर्वीचं जुनं पुराणशास्त्र या ओजस सारख्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आलंच कसं मुळामध्ये? हे इतक्या जमीन आसमानाचे फरक आहेत. ते तुम्ही जुने पुराणे, आम्ही असे नवीन टकाटक आयसीयू वाले लोक, व्हेंटिलेटर वाले लोक, तुमचं काय काम आहे? मेरे गली में तेरा का क्या आहे असं अमिताभ सारखं विचारणं हे बऱ्याच वेळा शक्य होईल. काही सामान्य लोक तुम्हाला प्रश्न विचारतील तर त्याला तुम्ही ठासून उत्तर द्या की आयुर्वेद जो टिकलाय, टाइम टेस्टेड ज्याला आपण म्हणतो, तो देशात परदेशात टिकलाय. आणि मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो, काही लोक आता इथे पत्रकारही असतील किंवा नसतीलही, पण मनामनात समजून घ्या की सुदैवाने मी याचा साक्षीदार आहे परमेश्वरी कृपेने की 1993 पासून 2014 पर्यंत सरांनाही माहिती आणि या लोक फक्त माझ्या बरोबरच काम करत होते. सचिन सरपोतदार, शिरीष देशपांडे, आनंद बुचके आणि अनेक सगळे लोक ही माझ्या बरोबर देशापासून परदेशामध्ये काम करतात. आम्ही 93 सालापासून 2014 सालापर्यंत, कोविड सुरू व्हायच्या आधीच मला वाटते आमचे उशिरा परत आले शिरीष देशपांडे. आमचं स्पेनला 15 वर्ष सातत्याने आम्ही सेंटर चालवत आहोत. मी स्वतः अमेरिका, स्वित्झर्लंड, जर्मनी, इटली आणि स्पेन 5 देशांच्या मध्ये 20 वर्ष दरवर्षी 10 दिवसांपासून 3-3 महिन्यांपर्यंत प्रवास केलेला आहे. आणि तो केवळ आणि केवळ आयुर्वेदाच्या कृपेमुळे झालेला आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. मी कोणी ॲलोपॅथी डॉक्टर नाही. BAMS नंतर MD आहे, काय चिकित्सा आणि MD शारीरिक आहे, 2 विषयात MD आहे सुदैवाने. तसं थोडंफार ज्ञान आहे. पण ज्ञानाच्या जोडीला आयुर्वेद माझ्या मागे असल्यामुळेच केवळ मला 5 नामांकित देशांनी, डेव्हलप्ड कंट्रीज, मी डेव्हलपिंग कंट्रीजच्या माणसाला बोलवलं. एक नया पैसा माझ्या खिशातला खर्च झालेला नाही. प्रत्येक वेळेला गेल्यानंतर गुरुदक्षिणा मिळायची. हा तुम्ही उपस्थित असलेला प्रत्येकाने पॉइंट तुम्ही नोटेड. आणि मग हे मूळ जे आहे ते इथनं निर्माण झालेलं आहे. तर ते मूळ मी का सांगतोय की 5000 वर्षापूर्वी होतं, आता काय झालं त्याला, तर का टिकला कोणी सांगेल का मला? एक सगळे आयुर्वेदाचे लोक आहेत ना तुम्ही, एक 2 नाही आहेत, तुम्हाला माफ आहे. मी परीक्षक पण असतो सातत्याने. एक तरी उत्तर देईल का टिकलाय? नाही तर मी माझ्या विद्यार्थ्यांना उठवणार. आज माझे सगळे विद्यार्थी इथे कन्सल्टंट आहेत,
त्या सगळ्यांचं पहिल्यांदा नाही तसं म्हणतो की सुरुवातीपासून सरांनी जे मारझोड चालू केली आहे तसं नको. तुम्हा सगळ्या लोकांचं मी मनापासून कौतुक करतो की माझे सगळे आमच्या आयुर्वेद कॉलेज निगडी प्राधिकरणामध्ये जे कॉलेज आहे त्याचेच बरेचसे नामांकित आता कन्सल्टंट्स आहेत. ते माझे एकेकाळी विद्यार्थी होते, आता माझे सहकारी आहेत. पण मला कोणी सांगेल का की काय 5,000 वर्षापूर्वी तुम्हाला लोक विचारणार मग अजून त्याचं कशाला उपचार घ्यायचे, सगळे जुने पुराणे उपचार आहेत तुमचे, आम्हाला काय देणं घेणं ते आयुर्वेदाचं. इज कॅन एनीबडी आन्सर? जरा फ्रेंडली घेऊया आपण हे वातावरण. मी कुठेतरी होस्ट आहे आणि तुम्ही कुठेतरी ऐकणारे आहात असं नको. कोणी एक तरी सांगू शकेल का टिकला आयुर्वेद हा? पण जे काही औषधं आहेत हा. जे काय आहे, ते सगळं निसर्गातूनच घेतो. थँक्यू व्हेरी मच. सरांनी निसर्गाचा उल्लेख केला, पण एक प्रमुख कारण लक्षात ठेवा. नाही का शाश्वत आहे हे लक्षात घेत नाही कोणी, की त्याच्यामध्ये जे विचार सांगितले विचार नेहमी शाश्वत असतात. लक्षात ठेवा. म्हणजे आई बाप हे आपले मोठे आहेत, हे कधी किती पुढ्या पिढ्याचा तुम्ही सिंग्युलर फॅमिली होऊ द्यात, कुटुंब व्यवस्था ढासळू द्यात, लग्न ढासळू द्यात, आई बापांचं महत्व कमी होणार नाही हा सिद्धांत आहे. तसं आयुर्वेदामध्ये पेशंट कसा तपासावा हे 5,000 वर्षापूर्वी चरक काय म्हणतो माहिती का? पेशंट कसा तपासायचा हे लोक तपासणार आहेत. 3 शब्द वापरलेत फक्त, दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न. हा, आणि मॉडर्नचे इथे कोणी ऑर्थोपेडिक सर्जन वगैरे आहेत लोक, तर तुम्ही लोक काय करता? इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन, काही वेगळं नाहीये. पेशंटला पाहावंच लागतं, पेशंटला हात लावावाच लागतो आणि पेशंटला प्रश्न विचारावाच लागतो. याच्यामध्ये काही बदल झालाय का? किती जाऊ द्या पुढे तुम्ही 21व्या, 22व्या, 25व्या शतकात हे तत्व जाणार आहे का? नाही जाणार. आता काय होतं, पूर्वी आम्ही असा ताप बघायचो, बरोबर आहे ना? आता तुम्ही काय करता? ते थर्मामीटर लावता फक्त. पण तत्व काय आहे की काहीतरी टच केल्याशिवाय तुम्हाला टेम्परेचर कळणार नाही. हे तत्व सेमच आहे. आयुर्वेदाचे जे सिद्धांत म्हणून जो विचार मांडतोय, मी थोडक्यात सिद्धांत सोपं सांगतो. आयुर्वेदाचा जो विचार आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन बदललं. आता आयुर्वेदाच्या औषधं कॅप्सूल फॉर्म मध्ये पण मिळतात, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. त्यामुळे त्याचं ते बदलेल सगळं, पण जे तत्व असतात ती बदलत नसतात. आणि तुमचं सर अभिनंदन आहे, सचिन सरांचं अभिनंदन आहे की तुम्ही जे नाव शोधून काढले ना, हरी तत्व, त्यात फार मोठा अर्थ भरलेला आहे. या ओजस मध्ये आता सिद्धांताचं रोपण केलं तुम्ही, आयुर्वेदाच्या सिद्धांताचं रोपण केलं आणि त्याच्यामुळेच ते तुमचं शाश्वत इथला सुद्धा ओजस आहे. आयुर्वेद हा हरितत्व का तुमचा अनादि अनंत राहणार आहे, तर त्यात तुम्ही हरितत्व आणले. हरितत्व म्हणजे निसर्ग. आज सगळ्या जगामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत कारण तुम्ही निसर्गापासून दूर चाललात. आणि सगळे माझे कन्सल्टंट काय करणार आहेत? तुम्हाला सगळ्यांना त्या निसर्गाकडे नेणार आहेत, हरितत्वाच्या माध्यमातून नेणार आहे आणि काय करणार आहेत? ओजस्वी करणार आहेत. म्हणून नाव तुमचं ओजस आहे. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. मला असं वाटतं की कन्सल्टंट माझे धडाडीचे आहेतच, पण त्यांना मी एकच रिक्वेस्ट करतो की स्काय इज द लिमिट फॉर यू. स्काय. कारण तुमच्या मागे आज कसं झालं, चांगली गोष्ट अशी वाटते की आयुर्वेद आता जनमान्यता मिळते, सरांकडनं राजमान्यता मिळते. त्याला राजे इथे बसलेले आहेत, त्यांनी सारखे आश्वासन, राजाचं कामच ते आहे की आश्वासित करणं, लोकांना आश्वस्त करणं, आणि ते सातत्याने करत असतात जिकडे जातील तिथे. मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा अनेक लोकांचं इंटिग्रेशन साधतं ना, तेव्हाच समाज पुढे जातो. वर्णभेद, जातीभेद, पंथभेद हे बराच काळ या आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथीमध्ये चालत आलं होतं, पण सुदैवाने आता सध्या हळूहळू त्या भिंती गळून पडतायत. सगळ्यांना एकमेकांचं महत्व पटायला लागलं. भले ते काहीतरी निमित्त वाईट घडलं असेल, पण कोरोनामुळे लोकांना पटलं नाही गुडूची चांगली बरं का, गिलो वय इम्युनिटी बेटर. भले आयसीयूला ऍडमिट करा, पण 2 गोळ्या गुडूच्या पण खा. सांगावं लागतं लोकांना आज, आणि लोक आपणहून येतात. मग तुमच्याकडे ते काहीतरी तुळशी बिळशी घेऊ का मी म्हणे, तुळशी 5 ड्रॉप सगळ्यात, कृष्ण तुळस, काळी तुळस. ते का सुरू झालं तर याचं कारण म्हणजे सगळ्या लोकांना पटलं की कुठलीच ही सर्व नाही. जसा माणूस परिपूर्ण नाहीये तशी कोणती पॅथी असल्याचं कारण नाही ना. प्रत्येक पॅथी चांगली आहे आणि प्रत्येक पॅथीला काही मर्यादा आहेत. हे ज्या माणसाला समजलं त्याला कळतं की सिम्पथी इज द बेस्ट पॅथी. त्यामुळे आपण सगळेजण या सिम्पथीचा उपयोग करूया आणि हे तुमच्या हरितत्वाच्या माध्यमातून
लोकांना तुम्ही ओजस्वी बनवा, तुम्ही सगळे ओजस्वी आहातच अशी मला खात्री आहे. त्याकरता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला इथे आमंत्रित केलं याबद्दल संयोजकांचं, कुदळे सर असू द्यात, बोडवे सर असू द्यात, सचिन सर असू द्यात आणि आमचे मित्र असू द्यात, या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. काही वर्षांपूर्वी आपण एक नाटकाचं नाव ऐकलं होतं, ही श्रींची इच्छा. या ठिकाणी आयुर्वेद विभाग निर्माण व्हावा ही श्रीची इच्छा आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की 2-2.5 महिन्यांपर्यंत ओजस याच्याशी माझा जाता येता जेवढा संबंध होता तेवढाच होता. काही कारणास्तव माझ्या मुलाला डेंग्यूसाठी म्हणून मी इथे ऍडमिट केलं आणि त्यावेळेला इथे स्वेदनपेटी मी बघितली. त्यावेळेला मी म्हटलं की अरे इथे स्वेदनपेटी कशी काय. मग त्यावेळेला इथले जे कन्सल्टंट आहेत डॉक्टर टोके सर, त्यांनी मला सांगितलं की असं आपण आयुर्वेद विभाग चालू करायचं डोक्यात आहे, तर तुम्ही कुदळे सरांना भेटा. तर मी त्यावेळेला कुदळे सरांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की छान कल्पना आहे. ही मूळ कल्पना जी होती ती कुदळे सरांची होती की या ठिकाणी आयुर्वेद विभाग चालू व्हायला पाहिजे. फक्त त्यांना कसा करायचा याचं मी मार्गदर्शन केलं आणि माझे जे सहकारी मित्र आहेत, काही एमडीचे स्टुडंट्स होते, तर या सर्वांना मी विचारलं की आपण असं एकत्र प्रोजेक्ट करायचा का. काही वर्षांपूर्वी आपण पण प्रयत्न करत होतो. तर सर्वांनी त्याला सहमती दाखवली आणि सर्वांचं सहकार्य मला त्या गोष्टीत मिळालं. म्हणजे की पर्सन वगैरे, मी स्वतःला की पर्सन वगैरे समजत नाही, कारण प्रत्येक कन्सल्टंट हा की पर्सन आहे आणि त्या प्रत्येकाचंच योगदान यातलं महत्वाचं असणार आहे. कारण हे एकट्या दुकट्याचं कामच नाहीये. प्रत्येकाने झोकून देऊन जर त्या ह्याच्यामध्ये आपली समिधा अर्पण केली तर हा ज्ञानयज्ञ हा जागतिक लेवलला नक्कीच जाईल. आणि योगायोग सुद्धा सांगतो, कालच सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, तिथून मला कम्युनिकेशन झालं की त्यांच्याकडे जपानचे काही स्टुडंट्स येणार आहेत, तर त्यांना अशा विभागातर्फे लेक्चर तुम्ही द्याल का. तर मी लगेच त्यांना म्हटलं हो. आता जपान सारखे विद्यार्थी इथे येणार आहेत, त्यांना आपण वेबिनार मार्फत किंवा प्रत्यक्ष सुद्धा ते घेतील. तर अशा ऑलरेडी दुसरी पण एक विचारणा झाली की जी जर्मनी आणि स्वित्झर्लंड मधनं झाली की तुमच्या इथे आमच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देता येईल का. म्हणजे आयुर्वेद विभाग आपण चालू करतोय, आज उद्घाटन होतंय आणि त्याच्या अगोदर 2 दिवस आपल्याकडे रुग्ण प्रवेशित सुद्धा होतोय. त्यामुळे हे कोणी व्यक्तीने घडून आणलं असं मी म्हणत नाही, ही श्रींची इच्छा आहे आणि त्याला आपण प्रतिसाद द्यायलाच हवा. त्यामुळे या ठिकाणी आर देशपांडे सर उपस्थित राहिले, माझे ज्येष्ठ मित्र देवळकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले, निमा महाराष्ट्र प्रदेशाचे जाधव सर या ठिकाणी उपस्थित राहिले, कुदळे सर तर कायम आमच्या बरोबर आहेतच. त्या व्यतिरिक्त ओजसचा जो स्टाफ आहे त्या स्टाफनी सुद्धा गेले 2 महिने अथक परिश्रम केले आणि आजचा हा विभाग सुरू करण्यामध्ये त्यांचंही योगदान महत्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं हे टीम स्पिरिट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे माझं नाव सचिन आहे, त्यामुळे कदाचित मी कॅप्टन चांगला होऊ शकणार नाही, पण मात्र परफॉर्मन्स मात्र मी चांगला देऊ शकेन. आणि ही मी ग्वाही देतो, तुमच्या सर्वांची सहकार्य असंच मिळो, आपण नक्की हा प्रयोग यशस्वी करू. आणि एवढंच नव्हे तर याचे रेप्लिका करायला सुद्धा आपल्याला स्कोप आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये अशी 5 केंद्र ओजसची निर्माण होत अशी मी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. अतिशय चांगली बॅटिंग तुमची शेवटच्या बॉलवर आम्हाला बघायला मिळाली आणि निश्चितच आपण सगळे प्रयत्न करू आणि चांगल्या प्रकारे हा विभाग जास्तीत जास्त मोठ्या स्केलवर कसा नेता येईल याबद्दल निश्चितच चांगले अथक प्रयत्न होतील. मी सगळ्यात शेवटी विलगोळकर सर आणि कुदळे सरांचंही मनापासून आभार मानतो की तुमची जी एनर्जी आहे
ही एनर्जी आम्हाला सतत दिसत असते. म्हणजे मागच्या आठवड्यात पहिल्या मीटिंगला मी नव्हतो, कारण मी त्यावेळेला क्वारंटाईन होतो. पण जेव्हा मी कुदळे सरांना मागच्या आठवड्यात भेटलो तेव्हा त्यांचं काय चाललं होतं, तर ते स्वतः आजारी होते, इंट्राकॅथ लावला होता आणि ते निघाले होते सातारला. म्हणजे या लेवलची एनर्जी आपल्या कामात किंवा एवढी इन्व्हॉल्वमेंट जेव्हा असते त्यावेळेला नकळत वाटत राहतं की अरे आपण पण काही गोष्टी करत राहायला पाहिजे. म्हणजे त्या गोष्टी केल्यामुळे हा विभाग आपोआप पुढे पुढे जाणार आहे हे लगेच लक्षात म्हणजे त्या बोलायला लागत नाहीत त्या गोष्टी. मी याच्या पुढचा जो कार्यक्रमाचा भाग आहे आभार प्रदर्शन किंवा सत्कार, मी अशी विनंती करेन भोंडवे सरांना की श्रीफळ आणि शाल देऊन प्रथम डॉक्टर R.R. देशपांडे सरांचा सत्कार करावा. धन्यवाद. मी भोंडवे सरांना विनंती करेन की डॉक्टर जाधव यांना शाल आणि श्रीफळ म्हणून त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. स्त्रीची इच्छा म्हणजे ते बरोबर मी उदय सरांना विनंती करीन की उदय सरांचा सत्कार आणि सत्कार करून त्यांना धन्यवाद. मी घरातला माणूस आहे. हो. त्यांचा घ्या. सचिन सरांचा घ्या. डॉक्टर सचिन सरपोतदार सरांचा सत्कार उदय सरांनी करावा अशी विनंती.